नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज बुद्धिमत्ता या विषयात सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. मागच्या तासाला आपण आकलन या घटकांतर्गत इंग्रजी अक्षरमाला, भाषा ज्ञान व सूचना पालन, अंकमाला व संख्यामाला यावरील स्वाध्याय सोडवला होता. तसेच हा घटक समजून घेतला होता. आज आपण 1.5 पाठ नंबर 253 सर्वांनी इयत्ता 6वीची मार्गदर्शिका व सराव प्रश्नपेढी काढा. पाठ नंबर 253 1.5 चिन्हमाला. आता बघा, चिन्हमाला म्हणजे काय आणि ह्या प्रकारच्या प्रश्नामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न असतात मी तुम्हाला थोडक्यात सांगते. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये विविध चिन्हे दिलेली असतात व त्या चिन्हावर आधारित प्रश्न विचारले जातात. निरीक्षणाने असे प्रश्न सोडविणे सोपे जाते. बघा, प्रश्न प्रकार असतो, त्यांना विविध चिन्हे दिली असतात, त्या चिन्हाच्या आधारावर आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. मग त्या चिन्ह दिलेले असतात नुसतं, मग तर प्रश्न कशा स्वरूपाचा दिलेला आहे त्यानुसार ते आपल्याला चिन्हांचा अर्थ लावायचा असतो आणि मग त्या चिन्हांचा अर्थ लावून तो गणिती संबंध शोधायचा असतो आणि त्यानुसार आपल्याला मग त्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येतात. आता बघा कशा स्वरूपाचे प्रश्न असतात. सर्वांनी पाठ नंबर 253 काढलेलेच असेल. बघा, पहिला प्रश्न आहे, नमुना प्रश्न पाहूया. प्रश्न 1, खालील चिन्ह मानते. बघा आता आपल्याकडे काय प्रश्न आहे. बघा, एक बघा, आता पहिलं चिन्ह आहे आपल्याला अधिक, वजा, गुणिले, भागिले, स्वल्पविराम, गुणिले, भागिले, वजा, अधिक, स्वल्पविराम, पुढे वजा, अधिक, भागिले, प्रश्नचिन्ह. वजा, अधिक, भागिले, गुणिले आणि प्रश्नचिन्ह. मग आता आपल्याला काय प्रश्न विचारलाय. खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी क्रमाने येणारे चिन्ह लिहा. मग आता काय करायचंय, असा प्रश्न सोडवताना आपल्याला माहिती आहे उलट अर्थाने कोणी पुढे गेला असेल, कोणी मागे आले असेल, मग दुसऱ्या क्रमाने कशा क्रमाने त्याचा नंबर आलेला, तर आपण काय करायचं, सुरुवातीला या सर्व चिन्हांना नंबर टाकून 1 नंबर, वजाबाकीला दिलाय 2 नंबर, गुणिलेला दिलाय 3 नंबर, भागलेला दिलाय 4. आता हे नंबर टाकून घेऊया आपण. बघा कोणत्या क्रमाने आले. बघा 1, 2, 3 आणि भागलेला काय आहे 4. मग दुसरा क्रम काय आलाय बघा, पहिला गुणाकारात. मग काय आलाय 3, मग आलाय 4, मग वजाबाकीला 2 आणि अधिकला काय आहे 1. आता नंतरच्या याच्यात बघूया, वजाबाकीला काय क्रमांक आहे 2, अधिकला 1, भागिलेला 4 आणि गुणिलेला 3. मग कसा क्रम आलाय बरोबर बघा, क्रम 1 2 3 4. मग काय झालंय, मग 3 4 2 1 आलाय बघा, 3 आणि मग 4 2 म्हणजे शेवटचे 3 4 2 1. मग 3 4 2 1 आले. मग इथे काय आलं बघा, परत पुन्हा 2 1 4 3. मग काय येणार आहे इथे बघा, अगोदर येणार 4 3 बघा. मग आपला नंतरचा क्रम काय येणार आहे 4 3 1 2. मग 4 नंबरला काय आहे बरं, आपलं चिन्ह कोणतं आहे, भागिले. 3 नंबरला काय आहे, गुणिले. 1 नंबरला काय आहे, बेरीज. आणि 2 नंबरला काय आहे, वजाबाकी. बघा बरं पर्यायामध्ये कोणतं उत्तर आहे, भागिले, गुणिले, अधिक, वजाबाकी, पर्याय क्रमांक 2. समजले सर्वांना कशा पद्धतीने क्रम असतो, क्रमानुसार त्या सर्वांना गणित नंबर टाकून घ्यायचे. मग आपल्याला काय होईल, ते अगदी सोपं जाईल. बघा नंतरचा प्रश्न आहे आपला, आता आपण डायरेक्ट स्वाध्याय सोडवणार आहे.
सूचना दिलेली आहे बघा तिथे. प्रश्न 1 व 2 साठी सूचना. सूचना वाचायची, तुम्हाला चिन्ह दिसत आहे तिथे. ओके. तर काय आहे बघा, सुरुवातीला चिन्ह दिलेलं आहे आपलं बघा. कोणतं चिन्ह दिलेलं आहे? एक मिनिट, एक मिनिट. हम्म. सुरुवातीला काय दिलेलं आहे? गोल. नंतर पुन्हा स्वल्पविराम देऊन काय दिलेलं आहे? गोल. पुन्हा काय दिलेलं आहे नंतर? बघा थोडस लाईन मध्ये येणार नाही, थोडस. त्रिकोण. नंतर काय दिलेलं आहे? चिन्ह, गुणाकाराचं चिन्ह. नंतर काय दिलेलं आहे? तो पण सगळा भरीव आहे हा. ओके. त्यानंतर दिलेला आहे अधिक. त्यानंतर दिलेला आहे त्रिकोण. त्यानंतर दिलेला आहे गुणले. त्यानंतर दिलेला आहे पुन्हा त्रिकोण. त्यानंतर दिलेला आहे गुणले. त्यानंतर पुन्हा काय आहे बघा, त्रिकोण किती वेळा आले? चौकोन अधिक त्रिकोण गुणिले त्रिकोण, आणि मग त्रिकोणच्या नंतर थोड्या त्रिकोणाच्या नंतर पुढे नाहीये आपली. आता त्रिकोणाच्या नंतर काय आहे? लेस दॅन. मग नंतर नंतरचं चिन्ह आहे ग्रेटर दॅन. ओके. त्यानंतर आहे पुन्हा त्यानंतर आहे गो. त्यानंतर आहे त्रिकोण. बघा आता आपल्याला पहिला प्रश्न काय आहे? वरील चिन्ह मालिकेत किती प्रकारची चिन्ह आहेत? मग कोणती आहेत बरं? मोजा. कोणकोणती चिन्ह येईल? एक झाला गोल, दुसरा झाला त्रिकोण, तिसरा झाला गुणाकार, चौथा झाला आयत. पुन्हा काय आहे? अधिक. अजून त्रिकोण झाला, गुणाकार झाला, त्रिकोण झाला, ग्रेटर दॅन, लेस लेस दॅन, ग्रेटर दॅन. पुन्हा मग रिपिटेशन झालेलं आहे. म्हणजे आपल्याला किती प्रकारचे चिन्ह आलेले आहेत बघा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. कोणता पर्याय क्रमांक आहे? मग पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे, चिन्ह मालिकेत कोणते चिन्ह सर्वाधिक वेळा आलेले आहे? बघा बरं, गोल किती वेळा आलाय? 1, 2, 3 वेळा. त्रिकोण किती वेळा आलाय? 1, 2, 3, 4 आणि 5 वेळा. मग सर्वात अगोदर तुम्हाला काय दिसतं? सर्वात जास्त वेळा कोणतं चिन्ह आले? तर कोणतं चिन्ह आलेलं आहे? त्रिकोण. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. मग प्रश्न क्रमांक 3 ते 8 साठी चिन्ह मला आहे. आता बघा ही झाली आपली. त्याच्यानंतरच आपली चिन्ह मला बघा पुढे आहे रेष, गोल. एक मिनिट. बघा पुढचा प्रश्न आहे आपला, तीन ते 8 साठी सूचना आहे. तिथे आहे आपला बघा इथे काय आहे? चौकोनच्या गोल नंतर त्रिकोण. बघा नंतर काय आहे? चौकोन. आपण गोल भरीव नंतर करूया. मी नाही भरीव तुम्हाला माहिती आहे सर्व आहे. ओके. त्याच्यानंतर चौकोन. बघा त्रिकोण, चौकोन, गोल, पुन्हा चौकोन, चौकोन नंतर त्रिकोण, त्रिकोण, गोल, त्रिकोण, गोल, पुन्हा त्रिकोण, पुन्हा चौकोन, पुन्हा गोल. आता बघा असं समजा की सर्व मी गोल केलं, त्याच्या हातात वेळ घालण्यापेक्षा आपण हे लिहिलेलं आहे. आता वरील चिन्ह मालिकेत तिसरा प्रश्न आहे. काय म्हटलंय त्यांनी? हा म्हणजे काय आहे? 2.
त्रिकोण म्हणजे काय आहे? एक. आणि हा म्हणजे काय आहे? तीन. मानल्यास मालिकेतील सर्व चिन्हांची किंमत किती होईल? बघा किती होईल आता आपल्याला विचारलंय. आता आपण मग तिथे टाकून देऊया, हो की नाही? आता हे चिन्ह नाही बरं का, हे असंच आहे तिथे. चला आपण किंमत टाकूया. ह्याची गोलची किंमत किती आहे? 2. त्रिकोणची किंमत किती आहे? 1. चौकोनची किंमत किती आहे? 3. पुन्हा गोलची किंमत 2, चौकोनची किंमत 3, त्रिकोणची किंमत 1, गोलची किंमत 2, त्रिकोणची किंमत 1, गोलची किंमत 2, त्रिकोणची किंमत 1, चौकोनची किंमत 3 आणि गोलची किंमत आहे. बघा आता सर्व किमती दिलेल्या आहेत. आता मी थोडं पण तुम्हाला हा प्रश्न प्रकार म्हणजे पटपट सोडवायचा. ह्या पटकन चिन्ह काढून पटकन नव्हते. चला आपल्याला किंमत चिन्हांची किंमत किती होते मोजूयात आपण. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 1 12, 12 आणि 2 14, 15 16 17 18, 18 आणि 3 21, 21 आणि 2 23. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बरं? आपलं काय आलं? सर्व चिन्हांची किंमत किती आली? 23. ओके नाही? तर मग कोणता येणार आहे? पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न चौथा आहे, कोणत्या प्रकारच्या चिन्हांची किंमत सर्वात जास्त आहे? मग कोणत्यांची चिन्हांची किंमत सर्वात जास्त आहे? चौकोनची किंमत इथे आपल्याला काय दिसते? जास्त आहे. मग किती चौकोन आलेत बघा बरं. 1 2 3, 3 चौकोन आलेत. म्हणजे 3 चौकोन आल्यानंतर त्याची किंमत किती झाली? 3 त्रिक 9. आता 2 ची किंमत आपल्याला काय आहे? गोल. पण गोलची किंमत बघा किती गोल आलेत? 1 2 3 4 आणि 5. मग बेपंचे किती झाले? 10. पण आपल्याला तिथे नुसतं एक तास नाही विचारलाय बघा. 2 त्रिकोण घेतल्यानंतर 2 त्रिकोण बघा दिलेत. 2 त्रिकोण म्हणजे किती झाले? 2. हा, चौकोन आणि गोल किती झाला? प्रश्न पाचवा पहा. चौथा, चौकोन आणि गोल याची किंमत किती झाली आहे? चौकोन आणि गोलची किंमत किती झाली? चौकोनची किंमत आहे 3 आणि गोलची किंमत किती आहे? म्हणजे पहिल्या ऑप्शनचं उत्तर येणार आहे 5. नंतरचं नुसता चौकोन आहे. एक चौकोनची किंमत किती आहे? मग ह्याची किंमत सर्वात जास्त आहे की नाही? एकाची 3 आणि सर्वांची किंमत सारखीच आहे. तर नाही. 2 त्रिकोण घेतल्यानंतर 2. म्हणजे बघा इथे कोणत्या याची सर्वात जास्त किंमत येते? कळलं? पर्याय क्रमांक 2, चौकोन आणि गोल. त्याची किंमत किती आली आहे? 5. मग ही सर्वात जास्त आहे. आता प्रश्न पाचवा बघा. प्रश्न पाचवा. वरील चिन्हमालिकेतील गोल या चौकोन चिन्हाच्या किंमत किती? वरील चिन्हमालिकेतील चिन्हांच्या किंमत किती? आता गोलची जर विचारली की इथे थोडस 2 डबल चिन्ह झाले. थोडस प्रश्नामध्ये करेक्शन आहे. नुसतं गोल विचारलं असतं तर गोलची किंमत किती आली? 2. चौकोन विचारला, चौकोनाची किंमत किती आली आहे? 3. तर मग दोन्हींच्या विचारल्या असत्या तर 5 आहे. पण आता आपण इथं गोलची घेऊया. पर्याय क्रमांक 1. चुकून 2 चिन्ह झाले तिथे. ओके. पुढचा प्रश्न आहे, बघा पुढचा प्रश्न वाचून ठेवा तुम्ही. उत्तर काय ते शोधून ठेवा. तोपर्यंत मी रफ करते. बघा तर पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न 6. आता 6 प्रश्न काय आहे? सर्वांनी बघा. सर्वांनी बघा 6 प्रश्न काय आहे? 6 प्रश्न आहे, वरील चिन्ह मालिकेतील बघा 6 प्रश्न आहे आपला, वरील चिन्ह मालिकेतील चिन्ह केंद्राच्या त्रिकोण चिन्हाची किंमत वजा केल्यास बाकी किती उरते? वरील चिन्ह मालिकेतील गोल चिन्हाच्या किमतीतून त्रिकोणची किंमत. मग आता गोलची किंमत किती होती आपली? बघा किती होती गोलची किंमत? बघा गोलची किंमत किती होती आपली? 2. ओके नाही? गोलची किंमत होती 2 आणि
पुढे काय विचारलंय? चौकोनची, त्रिकोणची किंमत विचारली. त्रिकोणची किंमत किती आहे? 1, हो की नाही? त्रिकोणाची किंमत आहे आपली 1. मग आपल्याला ह्या काय केलंय? ह्या किमतीतून, गोलच्या किमतीतून जर त्रिकोणाची किंमत वजा केली तर बाकी किती उरते? बरोबर, दोनामधनं जर 1 वजा केले तर आपले किती उरतात? 1. पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न 7वा आहे बघा. वरील चिन्ह मालेतील चौकोन चिन्हाच्या संख्येने गोल चिन्हाच्या संख्येला गुणल्यास गुणाकार किती होईल? आता चौकोनची किंमत तुम्हाला माहिती आहे, चौकोनची किंमत किती आहे? 3 आहे. आणि गोलची किंमत किती आहे? 2 आहे. मग आता ह्या दोघांचा काय करायचं आपल्याला? गुणाकार करायचा, म्हणजे 3 दुने 6. उत्तर काय येईल आपलं? 6. आता प्रश्न 7वा झाला आपला. आता 8वा प्रश्न आहे बघा. 8वा प्रश्न आहे, त्रिकोण चिन्हाची संख्या गोल या चिन्हाच्या संख्यापेक्षा कितीने कमी आहे? मग त्रिकोणाची किंमत 1 आणि गोलची किंमत 2. म्हणजे प्रश्न विचारलाय आपला, गोल या चिन्हाच्या संख्येपेक्षा त्रिकोण या संख्येची किंमत 2 या गोल या चिन्हाच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? तर 1 ने कमी आहे. मग पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. समजलं सर्वांना? आता पुढचा प्रश्न प्रकार बघा, 9 ते 10 साठी सूचना आहेत आपल्यासाठी. प्रश्न क्रमांक 9 ते 10 साठी. नऊ ते 10 साठी सूचना आहे. 9 साठी जर चिन्हासाठी, आता पुढे काय म्हटलंय त्यांनी? त्रिकोण. त्रिकोण या चिन्हासाठी काय म्हटलंय त्यांनी? काय किंमत दिली आहे? त्रिकोण बरोबर 4, गोल बरोबर 2 आणि चौकोन बरोबर 5. काय सांगितलं त्यांनी? चौकोन बरोबर 5. अशा किमती घेतल्या तर, आता काय म्हणा, पुढे उदाहरण दिले आपल्याला. आता पुढे दिलंय चौकोन. चौकोन अधिक त्रिकोण भागिले 0 बरोबर किती? आता किमती घालूया. चौकोनाची किंमत किती आहे? 5. अधिक त्रिकोणाची किंमत किती आहे? 4. गोलची किंमत किती आहे? भरीव गोल आहे बरं का इथे. 2 बरोबर किती? भागिले इथे. बघा, सर्वांना माहिती आहे आपण कसं कसं रूप देतो अगोदर, गोडोमॉस पद्धत. तर अगोदर काय करणार आहोत? आपण भागाकार करणार आहोत. 2 आणि 4 ला भागायचं, 4 आणि 2 ला भागायचं, किती करणार? 2 दुणे 4. मग आता इथे अधिकचं चिन्ह आहे. 5 आणि 2 किती आले मग? 7. बघा, पर्याय क्रमांक 9 तिसरं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. झालं. आता नंतर 10वा प्रश्न पाहूया. सर्वांनी लक्ष द्यायचंय हा, आपलं वहीत स्वतः सोडवायला लागायचंय. त्रिकोण गुणिले चौकोन भागिले गोल. आता मी गोल रंगवत बसत नाहीये कारण त्यात वेळ जातो. बरोबर किती? आता तुम्ही समजून घ्यायचं ते. आता आपल्याला काय, त्रिकोणाची किंमत घाला येते 4, गुणिले चौकोनाची किंमत किती आहे आपली? 5, भागिले गोलची किंमत किती आहे? 220 भागिले 2. मग किती भागाकार येतो? 10. मग कितवा पर्याय क्रमांक? त्याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुन्हा आता आपण 11वा इथे सोडूया, जागा आहे. प्रश्न 11वा काय आहे? एका सांकेतिक भाषेत, तर वेगळं आहे बरं का, ग बरोबर एफ. ग बरोबर काय आहे? एफ. र बरोबर काय आहे? पी. र बरोबर आहे पी. म बरोबर आहे यस. तर त्याच भाषेत गरम गरम हा शब्द कसा लिहिला बघा. गरम, गरम हा शब्द आपण कसा लिहा? ग साठी काय आहे? र साठी काय आहे? पी. म साठी काय आहे? यस. पुन्हा ग साठी एफ पी एस. एफ पी एस, एफ पी एस कोणता आहे? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. नंतर प्रश्न आहे आपला 12वा.
एका सांकेतिक भाषेत गुणिले म्हणजे गुणाकार. गुणिले म्हणजे काय आहे? गुणाकार. पुढे वजा म्हणजे काय आहे? अधिक. बघा, आणि गुणिले म्हणजे काय आहे? भागाकार. गुणिले म्हणजे काय आहे? भागाकार. तर मग काय विचारले आपल्याला त्यांनी? 7+4 गुणिले 3 बरोबर किती? आता आपल्याला चिन्ह बरोबर घालायचे. 7. बेरीज म्हणजे काय? गुणाकार. वजाबाकी म्हणजे काय? बेरीज. वर बघायचं आपण लिहिलेले 12. गुणिले म्हणजे काय? भागाकार. आता बघा, आपल्याला थोडीशी जागा कमी पडली, दुसरीकडे घ्यायला पाहिजे. पण आता आपण इथे इथे सॉल्व्ह करूया. बघा, इथे त्याच्या खाली सॉल्व्ह करूया. आता 7 गुणिले 4 हे करून घेऊया आपण. 7×4 = 28 अधिक 12. आता भागाकार करूया. 12ने 3ला भागूया. किती येणार? 4. आणि 28 आणि 4 किती झाले मग? 32. मग पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. समजले सर्वांना? आपल्याला जे किमती म्हणजे तुम्ही काय करत बसताल? दिलंय सोडा. 7+4 अधिक म्हणजे डायरेक्ट अधिकच करताल, हो की नाही? 12×12 = 36 कराल, पण ते उत्तर चुकेल. मग आपल्याला ज्या भाषेत सांगितले गुणिले म्हणजे बेरीज म्हणजे गुणिले, मग बेरजेच्या जागेवर आपल्याला काय चिन्ह द्यायचं आहे? तर आपल्याला बेरजेच्या जागेवर गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे ते चिन्ह म्हणजे तेच. लक्षात आले कसा स्वरूपाचा प्रश्न प्रकार आहे तो? नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. बघा, आता बघा, पुढचा प्रश्न प्रकार आपण पाहूया. पुढचा प्रश्न प्रकार 12वा झाला. आता आपला कितवा प्रश्न प्रकार चालू आहे? 13. कितवा चालू आहे? 13वा प्रश्न प्रकार चालू. मग काय 13वा प्रश्न प्रकार? एका सांकेतिक भाषेत ग बरोबर वरच्या सारखाच आहे का? बघूया. ग बरोबर एफ, र बरोबर पी, म बरोबर यस असेल, तर त्याच भाषेत गरम गरम हा शब्द कसा लिहिला? बघा, हा शब्द आपला काय झालेला आहे? रिपीट झालेला आहे. प्रश्न तेवढं करेक्शन करून घ्या. 11वा प्रश्न आपला रिपीट झालेला आहे, तोच पुन्हा आलेला आहे. ओके. 11वा आणि 13वा प्रश्न काय झालेला आहे? रिपीट झालेला आहे. तो प्रश्न पुस्तकात डबल झालेला, प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. ठीक, काय हरकत नाही. प्रश्न आपण 14वा घेऊया. एका सांकेतिक भाषेत, आता काय म्हटले बघा, एका सांकेतिक भाषेत 14वा प्रश्न आहे. काय म्हटलं? एका सांकेतिक भाषेत 3ला 12 म्हटलं. बघा, 3ला काय म्हटलंय त्यांनी? 12 म्हटलं. पुढे 2ला 3 म्हटलं. 2ला काय म्हटलंय त्यांनी? 3 म्हटलंय. 7ला 4 म्हटलंय. 7ला 4 म्हटले. 5ला 2 म्हटले. 5ला काय म्हटलंय? 2 म्हटले. तर त्याच भाषेत 3/2 गुणिले 7 अधिक 5 बरोबर किती? बघा, आता आपल्याला मगाशी कसं चिन्ह बदलले होते, आता इथे काय अंक बदलले. 3 म्हणजेच काय? 12. मग 3च्या जागेवर काय येणार आहे? 12. चिन्ह जशाच्या तसंच राहा. 2 म्हणजे काय? 3 गुणिले 7 म्हणजे काय? 4 अधिक, आणि 5 म्हणजे काय? 2. सोडूयात. आता अगोदर भागाकार करूया. 3×4 = 12. 4 भागाकार येणार. गुणिले 4 अधिक 2. मग आता 4×4 किती झाले? 16. 16 अधिक 2 बरोबर उत्तर किती आलंय आपलं? 18. किती आलंय? 18. पर्याय क्रमांक 2. आता 15वा प्रश्न आपण इथे सोडूया. बघा, 15वा प्रश्न काय आहे? 15वा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत, बघा लिहूया आपण, बेरीज, वजाबाकी, गुणिले, भागाकार ही चिन्हे अनुक्रमे, बघा, भागाकार, गुणिले, वजा, अधिक या अर्थाने वापरतात.
त्यानुसार खालील पदावली सोडवा. म्हणजेच काय, मगाच्या सारखंच आहे. या अनुक्रमे जसे म्हणजेच काय, बेरीज, बेरीज म्हणजेच भागाकार, वजाबाकी म्हणजेच गुणाकार, गुणाकार म्हणजेच वजाबाकी, भागाकार म्हणजेच बेरीज, हो की नाही. आता आपल्याला उदाहरण सोडवायचे. काय दिले बघा, 9 भागिले 32 अधिक 8 भागिले 5 गुणिले 10. आता आपल्याला बघा काय करायचे. आता चिन्ह बदलायचे. 9 भागिले म्हणजेच काय, क्रमानेच येणार. तर अधिक 32 अधिक, अधिक नाही हा बघा, आता इथे चुकला. अधिक म्हणजेच काय आहे, तर भागिले आहे. क्रमाने तीच चिन्ह वापरायचे. अधिक म्हणजेच काय, तर इथे येणार आपलं 32च्या पुढे भागिले 8. आता भागिले म्हणजेच काय, अधिक 5 आणि गुणिलेचे म्हणजे अनुक्रमे गुणिलेच्या नंतर 3 नंबरवर गुणिले, मग इकडे 3 नंबरवर काय येणार, वजा आणि 10. समजले सर्वांना. आता सोडवा. बळोमास पद्धतीने सोडवायचे आहेत आपल्याला. मग आता अगोदर आपण काय करणार आहोत, इथे भागाकार करणार आहोत. सांगा बरं किती येईल. 32ला जर आपण 8ने भागलं तर उत्तर काय येईल. अगदी बरोबर, काय उत्तर येतं, 4. त्या दोघांचा भागाकार केल्यानंतर 4 उत्तर आलं. मग अधिक 5 वजा 10 करूया. 9 4 किती झाले, 13. 13 अधिक 5 वजा 10, 13 5 18, 18 वजा 10, उत्तर किती आलं आपलं, 8. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे. तुम्ही एकदा पुन्हा सोडून पहा. ओके चला. चला आता पुढचा प्रश्न प्रकार आपण पाहणार आहोत. पान नंबर 255 वर दिलेला आहे माहिती आकलन. आता मग माहिती आकलन म्हणजे काय, हा, आपल्याला हा प्रश्न प्रकार विचारताना काय सांगतात, एखादं पत्र दिलं जातं किंवा घटना दिली जाते, प्रसंग दिला जातो आणि त्याच्याशी संबंधित काय केला जातो, प्रश्न विचारला जातो. आता मग या घटनेची माहिती विचारात घेऊन पूर्वी घडलेली अथवा घडलेली तारखा आणि वार शोधायचे असतात. मी काल पत्र लिहिलं, परवा सोमवार होता, आज कोणता, अशा पद्धतीने त्या माहितीचं पूर्ण आकलन झालं पाहिजे. आणि त्या माहितीचं आकलन होऊन मग आपल्याला काय करायचं आहे, तर उदाहरणार्थ आपल्याला दिलेलंच आहे, सुलभाने पत्र लिहून बाबांना कळवले, मी आज रेल्वेने सुखरूप प्रवास करून मुंबईला पोहोचले. आज 28 तारीख आहे, 31 तारखेला रविवार आहे, सोमवारी 1 तारखेपासून माझी शाळा नियमित सुरू होईल. अशा पद्धतीने आपल्याला दिल्या जातात आणि याच्यावर आधारित काय विचारले जातात, प्रश्न विचारले जातात. मग ते प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात. आता पहिला आपण नमुना प्रश्न सोडूयात. बघा नमुना प्रश्न आहे आपला पहिला. बघा नमुना प्रश्न काय आहे पहिला. सुलभाने तिच्या मामांना पत्राने कळवले, मी परवा मुंबईहून निघून काल हैदराबादला पोहोचले, उद्या बुधवारी माझे कॉलेज सुरू होईल. बघा आता तिने काय म्हटलेले आहे. आता ह्या प्रश्न प्रकारचं सोपं उत्तर म्हणजे काय लिहायचं, आपल्याला लगेच कळण्यासाठी आपण असं लिहू, आज, आज नंतर कोणता वार येतो, उद्या, उद्या नंतर कोणता वार येतो, परवा, त्याच्यासोबत खाली तारीख वार पण लिहायची. ते झालं परवा. आता आज झालं, आज नंतर माग काल काय झालं, काल येतो, हो की नाही, काल. मग कालच्या नंतर सुद्धा काय असतो, होऊन गेलेला परवा. आता ती काय म्हटली, मी परवा मुंबईहून निघून काल हैदराबादला पोहोचले. बघा इथे काल, कालला ती कुठे पोहोचली बरं, हैदराबादला. कुठे पोहोचली काल, हैदराबादला. मी परवा, परवा मुंबईवरून निघून काल हैदराबादला पोहोचले, उद्या, उद्या म्हणजेच बुधवारी माझे कॉलेज सुरू होईल. आता मग सुलभा मुंबईहून कोणत्या वारी निघाली बरं, हैदराबादला. आणि मी काय म्हणते ती बघा, मी परवा मुंबईहून निघून काल हैदराबादला गेले. मी परवा कुठून निघाले, इथे मुंबईवरून निघाले. मी परवा मुंबईहून निघून काल हैदराबादला पोहोचले, उद्या बुधवारी माझे कॉलेज सुरू होईल. उद्या, आज बोलते ना उद्या बुधवारी, मग उद्या बुधवार आहे, मग आज कोणता वार येणार आहे, मंगळवार. मग काल कोणता वार येणार आहे, सोमवार.
आणि परवा कोणता वार आहे, मागचे जायचे हा. तर रविवार. तर आपल्याला प्रश्न काय आहे, सुलभा मुंबईहून कोणत्या वारी निघाली होती. हा, तर म्हणून काय झालं, ती कोणत्या वारी निघाली होती मुंबईवरून परवा म्हटल्यानंतर 31 तारखेला रविवार होता, म्हणून सुलभा पोहोचलेल्या दिवशी 28 तारखेला गुरुवार येईल. कोणता वार येईल, गुरुवार. परवा निघाली आहे म्हटल्यावर, ओके नाही, शनिवार, शुक्रवार आणि गुरुवार. समजलंय सर्वांना. बघा त्यानंतरचा प्रश्न आहे, रमेश अजयला लिहिलेल्या पत्राचा खाली दिलेला भाग काळजीपूर्वक वाचून तुम्ही प्रश्न स्वतः वाचायचा. विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. आता बघा पत्र कसं लिहिलंय, श्री, नंतर लिहिले 10 जानेवारी, कधी लिहिले पत्र, 10 जानेवारी 2006, मुंबई बुधवार. बघा तिने पत्र कधी लिहिलंय, पत्र कोणी लिहिलंय, रमेशने लिहिले. कोणी लिहिलंय, रमेशने. अजयला लिहिलंय. किती तारखेला लिहिलंय, 10 जानेवारी. आता मी शॉर्टकट मध्ये लिहिते हा, 2006 ला लिहिले. आणि कुठून लिहिलंय, मुंबईवरून लिहिले. आणि वार कोणता आहे, वार कोणता आहे, बुधवार आहे. हम्म, बुधवार आहे. आता मग ते पत्रात खालचा महिना होता, तुझे पत्र 2 दिवसापूर्वी मिळाले. मग तो आज पत्र लिहितो 10 जानेवारीला, 2 दिवसापूर्वी म्हणजे काय, कधी मिळालंय 2 दिवसापूर्वी, 9, 8. आणि मग किती तारखेला मिळाले, 7 तारखेला मिळाले, 2 दिवसापूर्वी. माझी परीक्षा सुरू असल्याने उत्तर लिहिण्यास वेळ मिळाला नाही, परीक्षा कालच संपल्या. बघा आज ती पत्र लिहिते 10 जानेवारी, मग ते परीक्षा किती तारखेला संपल्या असतील, कधी, काल संपल्या म्हटल्यावर 9 तारखेला संपल्या. आणि आज आमची चित्रकला स्पर्धा होती. मावशी व काकांना माझा नमस्कार कळव, वेळोवेळी पत्र पाठवीत जा. तर प्रश्न काय आहे, रमेशला अजयचे पत्र कोणत्या दिवशी मिळाले. मग मी आता सांगितलं 10 जानेवारीला बुधवार होता, मग 9ला कोणता वार असेल, मंगळवार. मंगळवारच्या अगोदर बुधवार, मग कोणता, बुधवार, मंगळवार, सोमवार, आणि मग इथे येणार आहे रविवार. तर तुम्हाला कळण्यासाठी मी पुन्हा एकदा लिहिते. 10 जानेवारीला पत्राला लिहायला सुरुवात केली आहे हा. तर त्या पत्रामध्ये त्याने काय लिहिलंय, की मला 2 दिवसापूर्वी पत्र मिळालं. म्हणजे बघा पत्र कधी मिळालंय, 2 दिवसापूर्वी. पत्र लिहिलंय 10 तारखेला, 2 दिवसापूर्वी म्हणजे 9, 8 आणि 7 तारखेला तिला पत्र मिळाले. 10ला बुधवार आहे, तर 9ला कोणता वार येईल, मंगळवार. 8ला कोणता वार येईल, सोमवार. आणि 7ला कोणता वार येईल, रविवार. म्हणजे 2 दिवसापूर्वी पत्र मिळालं, म्हणजे तिला पत्र कधी मिळालं, तर रविवारी. पर्याय क्रमांक 1. रमेशची परीक्षा कोणत्या दिवशी संपली. मग आता ती काय म्हटली, कालच आमच्या परीक्षा संपल्या. मग बुधवारी पत्र लिहिते, कालच म्हटल्यावर मग कोणता वार येणार आहे, तर मंगळवारी. प्रश्न 3 आहे, रमेश व अजयचे एकमेकांशी कोणते नाते आहे. मग तो काय म्हणतो, मावशी व काकांना माझा नमस्कार कळव. मग याच्यावरूनच काय झालंय, मावशी व काका म्हणजे कोण झाले, तर ते दोघांचं नातं काय येईल, मग मावस भाऊ. काय नातं येईल त्यांच्या दोघांमध्ये, मावस भाऊ. समजले सर्वांना. ओके, त्यानंतर पाहूया पान नंबर, तिथेच आहे मायना, मग नंतर हे आहे, वाचूया आपण. काल रविवारी पुण्याहून निघून मी आज वाराणसीला पोहोचलो. परवा ऑफिसला जावे लागेल. उद्याचा दिवस मात्र भरपूर मोकळा वेळ विश्रांतीसाठी मिळेल. तर विश्रांती कोणत्या दिवशी मिळणार आहे, बघा तो काय म्हणतो. आता आपण इथे लिहूया, तुम्हाला मी सांगितलं ना त्या पद्धतीनेच आपण आज, काल, उद्या, परवा. मग आपल्याला प्रश्न प्रकार एकदम सोपा जातो. बघा इथे लिहूया आपण, आज, उद्या आणि हे पुढच्या उद्याचे येणार आहे. आणि आजच्या नंतर अगोदर काय असतं, काल. आणि कालच्या अगोदर, त्याच्या अगोदरचा दिवस म्हणजे परवा असतो. आता तो काय म्हणते बघा, काल रविवारी, म्हणजे काल कोणता वार होता, रविवारी. तो काय झाला,
पुण्याहून निघून, कुठून निघाला तो? पुणे. पुण्याहून निघून मी आज वाराणसीला पोहोचतो. आज म्हणजे कोणता वार आहे? काल रविवार म्हणल्यावर आज सोमवार, हो की नाही? तर सोमवारला तो कुठे पोहोचला? वाराणसीला पोहोचला. बघा, वाराणसीला पोहोचला. परवा ऑफिसला जावे लागेल, म्हणजे परवा, परवा त्याला काय ऑफिसला जावे लागेल. परवा म्हणजे कोणता वार येणार आहे? बघा, उद्या कोणता वार येणार आहे? ते मंगळवार. परवा कोणता वार येणार आहे? बुधवार. मग तो काय सांगतो? उद्याचा दिवस विश्रांतीला आहे. मंगळवारी काय करणार आहे तो? विश्रांती. आणि उद्याचा दिवस मात्र भरपूर मोकळा आहे, विश्रांती. तर विश्रांती कोणत्या दिवशी मिळणार आहे? बघा, आणि बुधवारी काय सुरू होणार आहे त्याचं? ऑफिस. आता इथेच आपले सगळे प्रश्न आहेत बघा, उत्तर आहे. मग विश्रांती कधी मिळणार आहे त्याला? कोणत्या वारी मिळणार आहे? तर मंगळवारी. बघा, प्रश्न क्रमांक, उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 2. याच्यावर अजूनही प्रश्न विचारू शकतात. तो पुण्याहून निघाला त्या वर्षी वार कोणता होता? तो ऑफिसला कोणत्या वारी जाणार आहे? अशा प्रकारे प्रश्न प्रकार आपण काढू शकतो. आता बघा, पुढचा प्रश्न आहे 5 ते 7 साठी सूचना आहे. प्रियाने लिहिलेल्या पत्राचा काही भाग इथे दिलेला आहे. आता बघा, प्रियाने लिहिलंय पत्र. कोणाला लिहिलंय? प्रिय माधवी. कोणाला लिहिलंय? माधवीला लिहिलंय, हो की नाही? माधवी. प्रिय माधवी, पुढच्या सोमवारी आम्ही सर्वजण बारामतीला येणार आहोत. बघा, कधी येणार आहेत? सोमवारी. कुठे येणार आहेत? एक एक मुद्दा लिहित चालायचा, म्हणजे उदाहरण सोडवून आपल्याला सोपं जाईल. बघा, पुढच्या सोमवारी म्हणजे आज काय आहे? आज कोणता वार असं दिलेला नाहीये. लगेच बुधवारी प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिन साजरा बारामतीला साजरा करून आम्ही दुपारी लगेच अहमदनगरला जाणार. म्हणजे काय म्हणते? पुढच्या सोमवारी आम्ही सर्वजण बारामतीला जाणार आहे, लगेच बुधवारी. मग मंगळवारी आणि मग बुधवारी. बुधवारी काय आहे? प्रजासत्ताक दिन. काय आहे? प्रजासत्ताक दिन. मग प्रजासत्ताक दिन साजरा करून आम्ही लगेच दुपारी अहमदनगरला येणार. म्हणजे लगेच ह्या दिवशीच काय करणार आहे? ते दुपारी निघणार आहे. हा, दुपारी नाही. प्रश्न काय आहे आपला? वरील पत्रातील मजकुरावरून प्रिया बारामतीला किती तारखेला येणार आहे? ते तारीखच दिलेली नाही आहे का? थोडस आपण तारीख काढूयात ना मग ह्याच्यानुसार. प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारी. 26 जानेवारी मंगळवारी किती येणार मग? 25. सोमवारी किती येणार? 24. प्रश्न काय विचारलाय? वरील मग काय येणार आहे? कधी बारामतीला किती तारखेला येणार आहे? तर 24 जानेवारी. पर्याय क्रमांक आहे 2. पर्याय क्रमांक 2. 5चा पर्याय क्रमांक 2. नंतर समजलं कसं काढलंय ते? हं? अजून एकदा वर्धा. पुढच्या सोमवारी आम्ही सर्वजण बारामतीला, लगेच बुधवारी. सोमवार नंतर लगेच बुधवार येतो का? सोमवार नंतर मंगळवार येतो, मग बुधवार येतो. मग प्रजासत्ताक दिन आहे. मग प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला असतो. तर मग ती जेव्हा बारामतीला पोहोचली तेव्हा तो वार कोणता? 24 जानेवारी. आता पेयाने पत्र लिहिले त्या सोमवारी किती तारीख होती? आता पुढच्या सोमवारी म्हटले, मग तिने पत्र लिहिले अगोदर 7 दिवस. आता इथे जर 24 मधनं 7 वजा करा, मग किती येईल बरं? अगोदरच्या सोमवारी तुम्हाला माहिती आठवड्याचे दिवस किती असतात? 7. मग मागच्या सोमवारी एक 7 वजा केल्यानंतर येऊन जाईल. 24 मधनं 7 वजा केल्यावर किती येणार आहे? 14 7 गेल्यावर किती राहतात? 17 जानेवारी. म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे 17 जानेवारी. बघा, पत्र तिने काय लिहिलंय? अगोदर लिहिलंय 17 जानेवारी. आता प्रश्न 8वा आहे. बघा, प्रश्न 8वा काय आहे पाहूयात आपण. डॉक्टर, एक राहिला आपला, प्रिया अहमदनगरला केव्हा जाणार आहे? मग आता आपण काय बोलतो? बुधवारी लगेच प्रजासत्ताक दिन आहे. मग प्रजासत्ताक दिन साजरा करून आम्ही दुपारी लगेच जाणार आहे. म्हणजे कधी जाणार आहे ते? बुधवारी लगेच. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. नंतर 8वा प्रश्न आहे, डॉक्टर या शब्दासाठी कोणता पर्यायी मराठी शब्द वापरतात? आता पर्याय क्रमांक बघा, एक सेवक, परिचारिका, वैद्य, जादूगार. मग कोणता येईल बरं?
परिचारिका म्हणजे नर्स असतात, डॉक्टर असतात का? नाही. वैद्य, डॉक्टर म्हणजे काय असतं? वैद्य. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 9 आहे, निशा कविता कशावर असते या वाक्यात प्रत्येकी 2 वेळा आलेली अक्षरे कोणती? कोणते अक्षर दोनदा आले बरं? बघा आपण लिहूया तिथे. वाक्य लिहूया आपण. निशा कविता कशावर असते? निशा कविता कशा रचते? त्याच्यामध्ये काय प्रश्नाच्या 2 वेळा आलेली अक्षर कोणती? बघा, नि एकदा आलाय, शा दोनदा आलं बघा, शा कशा. क किती वेळा आलाय? एक. एक. वी नाही आला, ता नाही आला, र एक वेळा, च एक. मग कोणते शब्द? शा आणि क. आता बघा इथे पर्याय एक. पर्याय एक हे उत्तर आपलं बरोबर आहे. शा आणि क हे दोनदा आलेल्या आहेत. पुढे प्रश्न 10 आहे, कृष्णाष्टमी राष्ट्रपती लक्ष्मी आणि कृतीशी. लिहूया आपण. बघा, कृष्णाष्टमी पुढे दिलेला आहे राष्ट्रपती, पुढे दिलेला आहे लक्ष्मी, पुढे दिलेला आहे कृतीशी. व्यवस्थित दिसत नाही. हा, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय प्रश्न झाला? किती जोडाक्षरे आलेली आहेत? मग किती आलेली आहेत बघा बरं? 1 2 3 4. मग किती अक्षरे जोडाक्षर आलेली आहेत? तर 4. क्रू, रू, रू हे काय आहे? स्वर आहे. तर जोडाक्षर आहे का? कला रू लागल्यानंतर क्रू, रू ऋषीचा कला रू हे जोडाक्षर नाही, म्हणून एकूण आलेले आहेत 4. पुढे प्रश्न 12वा 11वा, कालिदास किती प्रसिद्ध कवी होता? या वाक्यात क च्या बाराखडीतील किती अक्षरे आलेले? बघा, क ची क कलाकणा का, क एक किती वेळा आलेले आहेत? किती? 3 आलेत बघा. कोणकोणती आली आहेत मग? का, क ची बाराखडी माहितीये का? नंतर काय आलंय? की. नंतर काय आलंय? क. म्हणजे 3 अक्षर आलेत की नाही? 3 क च्या बाराखडीत पर्याय क्रमांक 3. प्रश्न 12वा आहे, अहमदनगर या शब्दातील अक्षरापासून खालीलपैकी कोणता अक्षर शब्द तयार होत नाही? मदन, बघा आहे तिथे मदन आहे, मगर आहे, मदत त आहे का? म आहे, द आहे, पण तर हे अक्षर नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 3. नंतरचा प्रश्न आहे, समरवीर, समरवीर या शब्दातील अक्षरापैकी पासून खालीलपैकी कोणता शब्द होऊ शकत नाही? आपण लिहूया ब्लॅकबोर्डवर. समरवीर, बघा लिहूया आपण. स म र वी र, समरवीर याचा कोणता कोणता होत नाही? पहिला आहे रवी, आहे रवी आहे. नंतर मसूर, बघा म म आहे, सु आहे का? र आहे, सु नाही, म्हणून हे होत नाही. पुढे बघूया, रस आहे, रस. वीस पण आहे, म्हणून कोणता शब्द नाही? मसूर, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 14 आहे, रदा, बघा 14वा प्रश्न आहे आपला. र दा न दे गी ह्या अक्षरा जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातील शेवटून तिसरे अक्षर सांगा. सारखं रिपिटेशन, रदान देगी, दान देगी, र न देगी, दार. मग लगेच लक्षात येतं की कोणता महत्व अर्थपूर्ण शब्द तयार होईल बरं? कोणता होईल? बघा, देणगी दार. कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल इथून? देणगीदार. मग काय सांगितलंय? किती त्यातून शेवटून तिसरं अक्षर, मग कोणता येणार आहे? शेवटून तिसरं अक्षर येणार आहे आपलं गी, पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न आहे, स्वच्छता गृह या शब्दात किती जोडाक्षरे आहेत? बघा, स्वच्छता गृह या शब्दात किती जोडाक्षरे आहेत? बघा, स्व, छ आणि गृह किती जोडाक्षर आहे? तर 3 जोडाक्षर इथे आलेली आहेत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. समजले सर्वांना?
बघा, आजच्या पाठामध्ये आपण आकलन, माहितीचे आकलन आणि संख्या मालिका हा घटक अभ्यासलेला आहे. समजलाय सर्वांना? जास्तीत जास्त सराव करा आणि परफेक्टनेस येईल. ओके, बाय एव्हरीबडी.